हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किचन अँड मच मोअर. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये जे अन्नछत्र आहे तिथे प्रसाद म्हणून जी आमटी असते ना, तिचा अगदी मस्त असा घमघमाट तिथे पसरलेला असतो. हीच आमटी घरी बनवण्याचा प्रयत्न आपण करतो, पण ती तशी होत नाही. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने प्रसादासाठी जी आमटी केली जाते ती पाहणार आहोत. रोज आपण वरण बनवतोच, त्याऐवजी एक दिवस तुम्ही ही आमटी नक्की ट्राय करा. सुरुवातीला इथे मी अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ दोन्ही समप्रमाणात घेऊन त्यामध्ये हळद आणि हिंग घातलं आणि ही डाळ कुकरला चांगली शिजवून घेतली आणि ही रवीने घोटून घेतलेली आहे, म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या नको राहायला. सुरुवातीला आमटीसाठी आपण आता फोडणी करणार आहोत. फोडणीसाठी एका कढईमध्ये मी 2 चमचे इतकं तेल गरम करून घेणार आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे. जिरे फुलले की त्यामध्ये पाव चमचा मेथी दाणे घालायचे. मेथी दाण्याचा सुवास अप्रतिम येतो. पाव चमचा हिंग घातलेला आहे. नंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा. कढीपत्त्याची पानं तडतडली की याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला मध्यम आकाराचा टोमॅटो घालायचा. हा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा. इथे आपण कांदा लसणाचा अजिबात वापर करणार नाही आहोत, कारण ही आमटी आपण प्रसादासाठी बनवणार आहोत. टोमॅटो व्यवस्थित परतून झाला की याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची. हळद आपण नंतर घालणार आहोत, म्हणजे ती करपायला नको. व याच्यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालायची. फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की आमटीला फार छान सुवास येतो. हे सगळं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून झालं की याच्यावर एक अर्धा मिनिट आपण झाकण ठेवून देणार आहोत. झाकण ठेवल्यामुळे टोमॅटो जर थोडासा कच्चा राहिला असेल तर तो व्यवस्थित शिजला जावा म्हणून. इथे आपल्या गॅसची फ्लेम एकदम कमी आहे. तुम्ही कधी श्री स्वामी समर्थांच्या अन्नछत्रामध्ये प्रसादाचा लाभ घेतला आहे का, ते मला कमेंट करून नक्की सांगा. टोमॅटो मऊ असा शिजलेला आहे. आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत. अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड, कारण फोडणीमध्ये देखील आपण जिरं घातलेलं आहे. 1 चमचा गोडा मसाला, आणि 1 मोठा चमचा लाल तिखट घालायचं. इथे गोड्या मसाल्याऐवजी तुम्ही गरम मसाला देखील वापरू शकता. आता हे सर्व मसाले या फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. मसाले व्यवस्थित परतून झाले. आता मात्र इथं खरी गंमत आहे, कारण इथे एका हातात झाकणी घ्यायची आणि एका हातात घोटलेल्या वरणाचं भांडं घ्यायचं. फोडणीत वरण घातल्या घातल्या लगेच झाकण ठेवायचं, म्हणजे सगळी फोडणी या आमटीमध्ये मस्त अशी मुरते. याला आमच्याकडे फोडणी दडपणे असे म्हणतात. आता याच्यामध्ये मी 1 लिंबा एवढ्या आकाराची चिंच घातलेली आहे. तुम्ही इथे चिंचेचा कोळ देखील घालू शकता. इथे एक अर्धा चमचा गूळ खिसून घातलेला आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मला इथे आमटी थोडी घट्ट वाटत आहे, म्हणून मी या आमटीमध्ये थोडं कोमट केलेलं पाणी घालणार आहे. तुम्हाला जशी पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी घालू शकता. चिंच आणि गूळ घातल्याने आमटीला मस्त अशी आंबट गोड अशी चव येते.
आमटी बनवण्यासाठी अर्धी तुरीची डाळ आणि अर्धी मुगाची डाळ घेतल्यामुळे एकसंध अशी आमटी तयार होते. आता याला चांगली उकळी येईपर्यंत वाट पाहायची आहे. आंबट, गोड, तिखट अशी मस्त चवीची आमटी तयार होते. इथे आमटीला मस्त अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आमटीला आजूबाजूने तेल देखील सुटायला लागलेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं व गॅसची फ्लेम मध्यम करायची. इथे तुम्ही पाहताय आमटीला मस्त अशी उकळी आलेली आहे. ही आमटी इथे उकळते आहे तर इथे सुद्धा अप्रतिम असा सुगंध दरवळत आहे. फोडणीमध्ये जे आपण मेथीदाणे घातलेले आहेत ते तुम्ही आवर्जून घाला. कढीपत्ता, कोथिंबीर आणि मेथीदाणे याचा सुवास आमटीला फार अप्रतिम येतो. इथे गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे व आता याच्यामध्ये मी आवश्यकतेनुसार मीठ घालत आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार मीठ कमी जास्त प्रमाणात घालू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. आमटी चांगली उकळली की सगळ्या चवी कशा एकजीव होतात. ही आमटी नुसती प्यायची म्हटलं तरी पोट भरतं पण मन भरत नाही. इतक्या छान चवीची ही आमटी तयार होते. आता यावर झाकण ठेवून द्यायचं आणि गॅस बंद करायचा. थोडा वेळ हे झाकण असंच ठेवून द्यायचं. आमटी लगेच सर्व करायची नाही. असं झाकण ठेवल्यामुळे यामध्ये वाफ मुरते आणि आमटीची चव आणखीन छान लागते. तुम्ही देखील ही आमटी नक्की करून पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मच मोर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू एका नवीन रेसिपी सोबत.